शेतकऱ्यांची कर्जमाफी अखेर मंजूर झाली। या तारखेपासून कर्जमाफी सुरू होणार। मुख्यमंत्र्यांची शेतकऱ्यांना अर्जंट सूचना। आता जे शेतकरी ही दोन कामं लवकरात लवकर करतील त्यांचीच कर्जमाफी आता होणार आहे। राज्यात अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे। त्या अधिवेशनात शेतकऱ्यांच्या कर्जमाफीवर निर्णय घेण्यात आला। कर्जमाफीवर शिक्कामोर्तब करण्यात आला। बँकेकडून शेतकऱ्याची माहिती मागवण्यात आली आहे आणि त्यामुळेच आता शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पैसे येणार। पण मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांना दिली अर्जंट सूचना। जे शेतकरी ही दोन कामं लवकरात लवकर करतील त्यांचीच कर्जमाफी होणार आहे। पहा, शेतकऱ्यांना फक्त 2 दिवसांचा अवधी देण्यात आलाय। सरकारने ही जी कर्जमाफी आहे ती वेगळ्या पद्धतीने करायची ठरवली आहे। त्यामुळे 70 लाखाहून अधिक शेतकरी कर्जमाफीच्या योजनेतून अपात्र झालेत। मुख्यमंत्र्यांनी बँकांकडून सगळी माहिती मागवली होती। शेतकऱ्यांनी कशा पद्धतीने कर्ज घेतलं, किती फेडलं, त्याचबरोबर नवीन नियमानुसार कशा पद्धतीने कर्ज घेतलं गेलंय, अशा सगळ्या नियमानुसार 70 लाख शेतकरी या प्रक्रियेतून बाद झालेले आहेत। काल अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये एक बैठक पार पडली आणि या बैठकीनंतर प्रसार माध्यमांशी बोलताना खुद्द मुख्यमंत्र्यांनी माहिती दिली आहे। पहा, जर तुमच्याकडून आता ही चूक घडली असेल तर तुम्हालाही कर्जमाफीचा लाभ मिळणं आता कठीण होईल। मुख्यमंत्र्यांनी त्यामुळे अर्जंट सूचना दिलेली आहे। तातडीचं काम शेतकऱ्यांना करायला सांगितलंय। लास्ट डेट दिलेली आहे, ती लास्ट डेट आहे 10 मार्च। 10 मार्च पूर्वी जे शेतकरी हे काम करतील फक्त त्यांचीच कर्जमाफी होणार। स्वतः मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांसाठी अतिशय मोलाचा सल्ला दिलाय। एक अशी गोष्ट जी बँकेच्या निगडीत आहे ती जर तुम्ही त्वरित पूर्ण केली तर तुमच्या खात्यावरचं कर्ज शून्य होणार। शेतकऱ्यांना हा शेवटचा चान्स देण्यात आला। पहा, सरकारने घोषणा केली होती की आम्ही मार्चमध्ये कर्जमाफी करू। मार्च महिना सुरू झालाय आणि मार्च सुरू होत झालाय, पण शेतकऱ्यांच्या चुका सापडल्यात आणि त्यामुळे 10 मार्च ही शेवटची तारीख दिली। जे शेतकरी ही महत्त्वाचं कामं करणार फक्त त्यांचंच कर्ज माफ होणार। ही माहिती आता लक्षपूर्वक तुम्ही ऐकून घ्यायची आहे। पहा, कालच्या महत्त्वपूर्ण निर्णयानुसार प्रत्येक खातेदाराची वैयक्तिक माहिती बँक आता जमा करत आहे। ही माहिती जमा करण्याची प्रक्रिया सुरू झाली। शेतकऱ्यांची सगळी माहिती तातडीनं जमा करण्याचं काम पूर्ण झाले। पण तुम्हाला जर कर्जमाफी पाहिजे असेल तर ही सगळी माहिती तुम्हाला लक्षपूर्वक ऐकावं लागेल, कारण की आज मुख्यमंत्र्यांनी स्वतः कर्जमाफीचे 4 नवे नियम सांगितले। 10 मार्च पर्यंत शेतकऱ्याला कोणती 2 कामं लवकरात लवकर करायला लावली आहे ती देखील शेतकऱ्यांना मुख्यमंत्र्यांनी सांगितली। पहा, शेतकरी बांधवांनो, जर तुम्हाला खरंच कर्जमाफीची गरज असेल, तुम्हाला तुमचं बँक खातं नील करायचं असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत लक्षपूर्वक पाहत राहा, कारण की सध्याच्या घडीला एक जरी छोटी चूक झाली तर कर्जमाफी तुम्हाला मिळणार नाही, असा इशारा खुद्द मुख्यमंत्र्यांनी दिलाय। काही दिवसापूर्वी शेतकऱ्यांचं आंदोलन झालं, त्यानंतर तारीख सांगितली। ती तारीख होती 30 जून। 30 जूनच्या आत कर्जमाफीचं कारवाई करण्याचं वचन सरकारनं दिलंय। सगळ्यांना माहिती आहे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे। अधिवेशनात कर्जमाफीचा मुद्दा प्रचंड जोर लावून धरलाय। अखेर सरकारने त्यावर निर्णय घेतला आणि राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी स्वतः याविषयी तरतूद केली। बजेटमध्ये खूप मोठे पैसे याच्यासाठी तरतूद केलेली आहे। राज्याचे कृषी मंत्री देखील ठामपणे सांगतात की मार्चमध्येच कर्जमाफी होणार। खरं तर हे शेतकऱ्याच्या एकजुटीचं आणि संघर्षाचं यश मानलं पाहिजे। आता शेतकरी खुश झाले आहे, पण शेतकऱ्यांसाठी काही नियमांची मेख घालण्यात आली आहे। एक समिती स्थापन करण्यात आली। त्या समितीने अंतिम टप्प्यातला अहवाल सादर केला। या अहवालानुसार सरकारने बँकांना सूचना दिल्या होत्या। कोणत्या कोणत्या बँका आहेत, ज्यामध्ये जिल्हा मध्यवर्ती बँका, सहकारी बँका, राष्ट्रीयकृत बँका यांच्याकडून ज्यांनी कृषी कर्ज घेतलं होतं त्या सगळ्या बँकांकडून सगळ्या शेतकऱ्यांची माहितीची जुळवाजुळव करण्यात आली। बँकांना आता अंतिम मुदत देखील देण्यात आली। कामाचा शेवटचा टप्पा अजून शिल्लक आहे, ज्यामुळे तुमच्याकडे फार थोडे दिवस आहेत। या दिवसात जे शेतकरी पटापट बँकेचे काम करतील त्यांची कर्जमाफी 100% होणार। पहा, हे जर केलं नाही तर 70 लाख शेतकरी जे अपात्र झालेले आहेत त्याच्यामध्ये अजून शेतकरी वाढू शकतात। त्यामुळे तुम्हाला जर 70 लाख अपात्र शेतकऱ्यांमध्ये नंबर लावायचा नसेल, तुम्हाला पात्र व्हायचं असेल तर कोणतं ते काम आहे ते पटकन करायचं आहे याची माहिती तुम्हाला घ्यावं लागेल। आता विचार करण्यासारखी गोष्ट आहे। एक समिती नेमली गेली होती। या समितीच्या अहवालामध्ये शेतकऱ्यांच्या बऱ्याचशा चुका आढळून आल्या। शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये बऱ्याच अडचणी आढळून आल्या, त्यामुळे त्यांना अपात्र करण्यासाठी लाईनवर ठेवण्यात आलेलं आहे। त्यामुळे तुम्हालाही अपात्र व्हायचं नसेल तर काय करायचं, सविस्तर हा व्हिडिओ पहा। कर्जमाफीच्या संदर्भातला अत्यंत महत्त्वाची माहिती तुम्हाला देत आहे। एकही क्षण तुम्ही स्किप करू नका, कारण तुमचं चूक लाखो रुपयाचं नुकसान करू शकते। सरकारने घेतलेल्या बैठकीत मुख्यमंत्री महोदय यांचे मुख्य आर्थिक सल्लागार प्रवीण परदेशी यांच्या मार्गदर्शनाखाली एक समिती स्थापन झाली होती। या समितीचे प्रमुख म्हणून परदेशी साहेब यांनी अहवाल सादर केला। अहवाल सादर केल्यानंतर बँक अधिकाऱ्यांनी ती माहिती देण्यात आली। बँकेच्या माध्यमातून तपासणी झाली आणि वर्गीकरण सुरू झाले। 2024, 2023 आणि 2022 या 3 वर्षांची कर्जमाफी होत आहे।
तिसरी यादी म्हणजे याद्या तयार होत आहेत. पहिल्या टप्प्यात 30 लाख शेतकरी याच्यामध्ये घेतले जाणार, दुसऱ्या टप्प्यात 20 लाख आणि तिसऱ्या टप्प्यात 20 लाख. अशा टप्प्याटप्प्याने याच्यामध्ये होणार आहे. शेतकरी जे खरोखर गरजू आहेत, खरंच आर्थिक कर्जामुळे ते जे आहे ते कर्ज भरू शकले नाहीत, अशा शेतकऱ्यांना लाभ मिळावा म्हणून सरकारने ही मुदत देण्यात आली आहे. तर आता कोणते कागदपत्र द्यायचे आहेत, कशा पद्धतीनं सगळ्या गोष्टी करायच्या आहेत ते तुम्हाला सांगतोय. आता पहा, महत्त्वाची कागदपत्र, पहिलं कागदपत्र आहे 7/12 उतारा. आता 7/12 उतारा जो आहे तो मोबाईलवर पण डाउनलोड होऊ शकतो, तर तो तुम्ही डाउनलोड करून घ्या. दुसरं म्हणजे तुमचं अपडेटेड आधार कार्ड. तुमचं आधार कार्ड जर असेल तर तेव्हा तुमचा नवीन फोटो असावा, जुना फोटो नसावा. तुमचा ॲड्रेस, तुमची जन्मतारीख व्यवस्थित असणं गरजेचं आहे. त्यानंतर तुमचा 8चा उतारा, 8चा उतारा जो आहे तो व्यवस्थितपणे असणं गरजेचं आहे. त्यानंतर मोबाईल तुमचा आधार कार्डला लिंक असणं गरजेचं आहे. तुमचा मोबाईल नंबर आधार कार्डला लिंक असणं गरजेचं आहे. तुमचं आधार कार्ड हे बँक खात्याला लिंक असणं गरजेचं आहे. अशा या 3 गोष्टी एकामेकाला ज्या आहेत त्या कनेक्ट असणं गरजेचं आहे. त्याचबरोबर तुमच्या बँक खात्याचं डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर म्हणजे डीबीटी ॲक्टिव्ह असणं गरजेचं आहे. याला बँक सीडिंग देखील म्हणतात. ही जी प्रक्रिया आहे ती तुम्ही कोणत्याही सेवा केंद्रामध्ये जाऊन करू शकता. ज्या शेतकऱ्यांनी अजून ई-KYC केलेली नाही तर ती ई-KYC करून घेणं गरजेचं आहे. तर सगळी सविस्तर जे आहे त्या गोष्टी करून घेणं गरजेचं आहे. आता सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा इथे येऊन थांबतोय. हे एक कागदपत्र, जे कागदपत्र जर नसेल तर कर्जमाफीचा तर विषय सोडात, पण तुम्हाला नमो शेतकरीचे पैसे मिळणार नाही, PM किसानचा हप्ता मिळणार नाही, कुठल्याही अनुदानाचा 1ही रुपया तुम्हाला जमा होणार नाही, असे स्पष्ट आदेश मुख्यमंत्र्यांनी दिलेत. आता एक कागदपत्र जे म्हणजे फार्मर ID कार्ड. फार्मर ID कार्ड म्हणजे शेतकरी ओळखपत्र. गेल्या वर्षभरापासून हे कागदपत्र चर्चेत आहे, पण शेतकऱ्यांना वेळोवेळी सरकारने सूचना देऊनही फार्मर ID कार्ड काढलेलं नाही आहे. तर अशा शेतकऱ्यांना फार्मर ID कार्ड काढून घेण्याच्या सक्त सूचना सरकारने दिल्या आहेत. बऱ्याचशा शेतकऱ्यांनी पीक विमा भरायच्या वेळेस कुठल्या तरी ई-सेवा केंद्रात जाऊन कुठल्या तरी प्रकारचं डुप्लिकेट जे आहे फार्मर ID कार्ड काढून घेतलं होतं. तर अशा प्रकारचे फार्मर ID कार्ड अजिबात ग्राह्य धरले जाणार नाही, अशी स्पष्ट माहिती देखील मुख्यमंत्र्यांनी दिली. तुमचं फार्मर ID कार्ड जे वैध असणं गरजेचं आहे, ज्याचा नंबर जो आहे तर तो सरकारच्या PDF किंवा सरकारच्या सिस्टीममध्ये असणं गरजेचं आहे. तर अशा महत्त्वाच्या गोष्टी याच्यामध्ये असणार आहे. तर तुम्ही तुमचं फार्मर ID जर कार्ड काढलं नसेल तर तुम्ही लवकरात लवकर ते काढून घेणं गरजेचं आहे. बऱ्याचशा शेतकऱ्यांचा ॲग्रिस्टॅगचा डेटा सापडत नाही आहे. बऱ्याचशा वेळा जर खातेफोड झाली नसेल तर बऱ्याचशा वेळा काय होतं की शेतकरी जे मुख्य शेतकरी आहे, म्हणजे वडील आहेत आणि त्यांना 2 मुलं आहेत आणि वडिलांच्या नावावर शेती आहे, तर बऱ्याच वेळा वडिलांचंच त्या ठिकाणी नाव येतंय आणि त्यांचंच फार्मर ID कार्ड निघतंय, पण बाकी 2 मुलांचं निघत नाही. तर अशा केसमध्ये खातेफोड करून घेणं गरजेचं आहे. बऱ्याचशा शेतकऱ्यांनी खातेफोड केलेली आहे, पण तरी एकाच भावाच्या नावाने ॲग्रिस्टॅगचं जे आहे ते इन्फॉर्मेशन मिळते. तर अशा शेतकऱ्यांनी तलाठी कार्यालयामध्ये जाऊन ती खातेफोड किंवा ते जे आहे ते डेटा अपडेट करून घेणं गरजेचं आहे. तर तुम्ही फार्मर ID कार्ड काढलं होतं का? तुमचा कर्जमाफीचा विषय नेमकं काय आहे? कोणत्या साली तुम्ही कर्ज काढलं होतं? कर्जमाफी तुम्हाला मिळेल का? तुम्ही त्या निकषात बसता का? नक्की कमेंट करून तुम्ही कळवायचं आहे. चॅनलला नवीन असाल सबस्क्राईब करा. धन्यवाद.